आज आपण आहे ना गुलाबजामुन बनवणार आहोत. ब्रेडचे गुलाबजामुन बनवणार आहोत. हे बघा, मी हा वाला ब्रेड घेतलेला आहे. आता ह्याचे ना हे साईडचे सगळे कापून घेणार आहे. कापून घेतल्यावर आता हे ब्रेडचे ना साईडचं कट्स काढून घेतलेत. आपण आहे ना हे फेकायचे नाही. ह्याला ना ह्याचा ब्रेड उपमा बनवायचा. आणि मी कापून घेतलेले ब्रेड आहेत. मी ह्याला हातानेच प्रेस करून घेतले. ह्याच्यात काही नाही टाकलेलं. हलक्या हाताने ह्याला हे करून घेतलं आहे. हे 14 पीस आहेत. आता ह्याच्यात आहे ना हे मी नॉर्मल दूध घेतले. आता त्याच्याने आपण हे आटा लावून घेऊया. हे बघा, लई तले आपलं 4 किंवा 5 चमचे दूध गेले ह्याच्यात. हे बघा, आता ह्याला ना मी 10 मिनटं प्रेस करायला ठेवणार आहे. मग त्याला चांगलं मळून घेणार आहे. आता बघा, मी ह्याच्यात आहे ना 1 चमचा हे घी टाकले. आता हे ना चांगलं मळून घेते. हे बघा, आपण आहे ना आता साखरेचा पाक करायला ठेवला आहे गुलाबजामसाठी. ही वाटी आहे ना बारकी, 1.5 वाटी साखर घातली. आता हे त्याच्यात आहे ना आपण हे 2 इलायची टाकूया. आणि हे मी थोडंसं केसर टाकते. गुलाबजामला ना केसरने फ्लेवर खूप छान येतो. आता हे आपला पाक चिपचिपा होईपर्यंत त्याला शिजून द्यायचा. आणि मी हे 14 पीस घेतले होते ना, तर त्याचे हे गुलाबजामुन मी बनवून घेतलेत. हे 21 गुलाबजामुन झालेत. आता ह्याला आपण नंतर फ्राय करून घेऊया. आपण आहे ना आता तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. आणि गुलाबजामुन टाकताना चांगलं गरम पाहिजे, नाहीतर ते खाली चिपकून राहते. म्हणून टाकल्यानंतर गॅस स्लो ठेवायचं, जरा मिडियम ठेवायचं. आपलं तेल गरम झालं आहे. आपण एक टाकून बघूया. का मस्त गरम झाले तेल. आता मी गॅस थोडा स्लो केला आहे. धीमा केला आहे मी आता गॅस. चांगलेसे ब्राऊन व्हायला लागेल. चांगले ब्राऊन करायचे, नाही तर तुमचे गुलाबजामुन आहे ना पांढरे पांढरे दिसते ना. चांगले ब्राऊन झाले ना मस्त दिसतात. बघा, हे त्याच्यात असे त्याच्यावर असं ठेवलं, कारण ते पाकामध्ये डुबावत म्हणून.